अविवाहित माता आणि क्रूरतेच्या कहाण्या खूप ऐकायला मिळतात, पण मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहगड येथून अंगाला काटा आणणारी घटना समोर आली आहे। इथं 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या आवारात प्रसूती केली होती। नवजात शिशुही निरोगी होते, मात्र त्याच दिवशी अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानं ही बाब उघडकीस आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीच्या काकाभोवती संशयाची सुई फिरत आहे। सध्या पोलीस त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहगड ब्लॉकमधील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी शाळेच्या आवारात प्रसूती केली होती। शाळेतील शिक्षकांनाही याची माहिती होती। नंतर विद्यार्थिनी आई व कुटुंबियांना बोलावून अविवाहित आई व नवजात अर्भकाला ताब्यात देण्यात आले। दुसऱ्याच दिवशी गावातील स्मशानभूमीत अर्भकाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याची बातमी येताच गावात एकच खळबळ उडाली। याची माहिती पोलिसांना देण्यात आली। या प्रकरणाची चौकशी केली असता विद्यार्थिनीनं ज्या नवजात बाळाला जन्म दिला तोही बेपत्ता असल्याचं आढळून आलं। संशयाच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या काकाला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। अविवाहित अल्पवयीन आईला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आई ज्या शाळेत शिकते गावापासून काही अंतरावर बसलेला आहे। अनेक दिवसांपासून विद्यार्थी शाळेत गेली नव्हती। सोमवारी ती शाळेत पोहोचली तेव्हा तिला पोटात दुखत होतं। जेव्हा शाळेतील शिक्षकांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना प्रसूती वेदना असल्याचं समजलं। या प्रकरणी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी तात्काळ शाळेत बोलावण्यात आलं, मात्र ते शाळेत पोहोचेपर्यंत अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला होता। तिनं जिवंत आणि निरोगी बाळाला जन्म दिला होता। शिक्षकांनी तिला रुग्णालयात नेण्यास सांगितलं आणि आई आणि मुलाला तिच्या कुटुंबियांसह पाठवलं, मात्र दोघांनाही रुग्णालयात नेले नसल्याचं तपासात समोर आलंय। शाळेत प्रसूतीवेळी नवजात जिवंत होतं, मात्र नंतर त्याचा जळालेला अर्धा मृतदेह स्मशानभूमीत सापडला। पोलीस तपासात बाळाला जिवंत जाळलं की काय यावर भर दिला जातोय। जर तो जाळला गेला तर त्याचा अधिक खून झाला का, ते नंतर जाळले होते का? पोलीस सर्व बाबींवर लक्ष घेऊन काम करत आहेत। पोलिसांनी आईला आपली मुलगी 9 महिन्याची गरोदर असल्याची विचारणा केली असता तिने याबाबत काही माहित नसल्याचं स्पष्टपणे नाकारलं। आपल्या मुलीसह रुग्णालयात उपस्थित असलेल्या आईनं या प्रकरणी 24 तास उलटूनही एक शब्द बोलली नाही। ती म्हणते की तिला काही माहित नाही की तिच्या पोटात बाळ आहे।